नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC गट क पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात कधी येऊ शकते हे पाहणार आहोत. तसेच या जाहिरातीमध्ये किती पदे असू शकतात हे सुद्धा पाहणार आहोत. AMVIची किती पदे असतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच नुकतीच बेलिफ लिपिक 2026ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीबद्दलही आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. सो एकंदरीत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. ही माहिती बघण्याआधी टेक्स्टबुक तुमच्यासाठी एक खूप मोठा सेल घेऊन आलेला आहे. टेक्स्टबुक पास आता तुम्हाला 349 रुपयेमध्ये मिळणार आहेत. या टेक्स्टबुक पास मध्ये तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम जसे UPSC, MPSC, UGC, नेट, SSC या बँकचे PIQs तसेच टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व करता येतील. सो तुम्हाला 24 ते 26 या डेट्समध्ये ह्या जी पासची जी किंमत आहे 349 ती तुम्हाला इथं लॉक करून ठेवायची आहे. तुम्हाला या पिरियडमध्ये पैसे द्यायचे नाही आहेत, फक्त ही स्कीम तुम्हाला मिळवायची आहे, ही ऑफर तुम्हाला मिळवायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 27 तारखेला 12 ते 1 मध्ये या 349मध्ये हा पास घ्यायचा आहे. सो हे लक्षात ठेवा, 24 ते 26मध्ये तुम्हाला ही ऑफर इथं लॉक करायची आहे. लॉग इन करून तुम्ही ही ऑफर लॉक करा आणि 27 तारखेला 12 ते 1 मध्ये पेमेंट करून तुम्ही हा पास मिळवा. हा खूप मोठा सेल आहे. याच्या आधी टेक्स्टबुक पासचा जी प्राईज होती याच्यापेक्षाही जास्त होती. पहिल्यांदाच ही 349ला मिळत आहे. सो एकंदरीत तुम्ही या संधीचा इथं फायदा घ्या. विद्यार्थी मित्रांनो, MPSC गट क पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात ही जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधी येऊ शकते, कारण की नुकतीच MPSCने बेलिफ लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामुळे आपली गट क पूर्व परीक्षेची जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते. तसेच MPSCला जी मागणीपत्रे प्राप्त झालेली आहेत मार्चपर्यंत त्याची सुद्धा संख्या इथं आपण बघू शकतो. एकंदरीत लिपिक टंकलेखक पदासाठी इथं किती मागणी प्राप्त झालेली आहे हे आपण बघूया. निबंधक भागीदारी संस्था मुंबई कार्यालयामध्ये 5, तसेच निबंधक भागीदारी संस्था मुंबई बाहेरील इथं लिपिक टंकलेखची 2 पदे आहेत. विमा संचालनामध्ये 3 आहेत. तसेच कौशल्य विकास आयुक्तालय मुंबईमधील 11 पदे आहेत आणि मुंबई बाहेरील 105 पदे आहेत. ही पदे इथं जास्त आहेत. तसेच लिपिक टंकलेखक बाष्पके संचालनालय मुंबईमधील 6 पदे आहेत आणि मुंबई बाहेरील 2 पदे इथं आहेत. तसेच औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालयामध्ये 5 पदे आहेत. अर्थसांख्यिकी संचालनालयामध्ये 5 पदे आणि मुंबई बाहेरील इथं 9 पदे आहेत. तसेच आदिवासी विकास विभागामधील ही 48 पदे इथं आहेत. सामान्य प्रशासन विभागामध्ये इथे 2, इथं 6 पदे आहेत. तसेच विधी व न्याय विभागामध्ये 3 पदे आहेत. गृह विभाग पोलीस महासंचालक मुंबई शहरमधील ही इथं 69 पदे आहेत. इथंही जास्त पदे आहेत. तसेच विधी व न्याय विभागामध्ये 7 पदे. माननीय राज्यपालांचे सचिव कार्यालयामध्ये 9 पदे आहेत. राज्यपालांचे परिवार प्रबंधकमध्ये इथं 1 पद आहे. सो एकंदरीत अशा प्रकारे हे लिपिक टंकलेखची पदे आहेत. तसेच लिपिक टंकलेखक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीमध्ये 14 पदे आहेत. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर हे गडचिरोली आणि इथं खाली चंद्रपूरमधली 13 पदे आहेत. आणि इथं सर्वात जास्त पदे ही लिपिक टंकलेखक सहाय्यक आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे व इतर नियुक्ती प्राधिकारी ह्याच्यामध्ये एकूण 332 पदे आहेत. सो ही खूप जास्त पदे आहेत. तसेच लिपिक टंकलेखक होमगार्डमध्ये 4 पदे आणि लिपिक टंकलेखक होमगार्ड मुंबईमधील कार्यालयातील 2 पदे आहेत. सो एकंदरीत एवढी आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत MPSCला लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्कची एवढी पदे प्राप्त झालेली आहेत. एप्रिल, मे, जूनमध्ये सुद्धा MPSCला मागणीपत्रे मिळाली असतील, त्याच्यामुळे याच्यापेक्षाही जास्त पदे आपल्या जाहिरातीमध्ये येऊ शकतात. सो मार्चपर्यंत ही एकूण 550 प्लस पदे आहेत लिपिकची. याच्यामध्ये अजून टॅक्स असिस्टंटची पदे नाही आहेत. टॅक्स असिस्टंट हे खूप महत्त्वाचं पद आहे गट क पूर्व परीक्षेमधील. सो याचीही मागणीपत्र आयोगाला मिळाले असण्याची शक्यता आहे एप्रिल, मे, जूनमध्ये. त्याच्यामुळे ही सुद्धा पदे नक्कीच येतील. MVI हे एक महत्त्वाचं पद आहे आणि या पदाची मागील 2-4 वर्षापासून जाहिरात आलेली नव्हती. पण इथं MPSCला महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026साठी 461 पदांचं इथं मागणीपत्र मिळालेलं आहे. सो AMVIच्या 461 पदे नक्की इथं येणार आहेत आणि ही
जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सो 461 पदे AMUIची येणार आहेत. तसेच MPSCने नुकतीच बेलिफ लिपिक या पदाची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि या जाहिरातीसाठी इथं अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 7 जुलैपर्यंत आहे, हे लक्षात ठेवा. आणि हिची एकूण पदे 20 आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही इथं पदे बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी तुम्हाला मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट हे टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. दोन्हीपैकी एक पाहिजे. मराठीचं 30 किंवा इंग्लिशचं 40 आणि तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजेत. सो एकंदरीत ही शैक्षणिक अर्हता आहे. तसेच इथं महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. सो याचे टप्पे हे एकच आहेत, पण या एक परीक्षेमध्ये 2 प्रश्नपत्रिका असणार आहेत. जशी आपली गट क ची मुख्य परीक्षा असते त्या प्रकारे इथं 2 पेपर घेतले जाणार आहेत. मराठी इंग्रजीचा एक असणार आहे आणि GSचा एक असणार आहे. सो एकंदरीत जे विद्यार्थी गट क ची इथं तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा चांगली आहे. त्यांनी लवकरात लवकर या परीक्षेचा फॉर्म भरून घ्या. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.